गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची सकाळ थोडीशी भावनिक आहे. काल दोन प्रसंग सरळ अनुभवायला आले. सकाळी नवीन दुकानाच्या शोधामध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस एक जागेवर ठिकाणी थांबलेलो. तिथं एक मुलगा आपल्या आईवडिलांशी एवढी खालच्या स्तरावर बोलत होता की बघून वाईट वाटलं की अ, खरंच हे भविष्य चांगलं नाही. गोष्ट अशी की तो बाईक घेण्यासाठी त्यांना घालून पाडून बोलत होता, की एवढं संपत्ती, एवढे पैसा आहे, काय करायचं आहे? मला तुम्ही बाईक घेऊन देऊ शकत नाही. हा विषय होता. त्याच्यानंतर कट टू संध्याकाळी आलेला अनुभव होता, की नात्यामध्ये कसं असतं बघा, एक 15 वर्षाचा मुलगा होता आणि आमच्या एका मैत्रिणीच्या घरचाच प्रसंग आहे. तो पॅरालाईज झालेला ॲक्च्युली. त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या. तापेनं कदाचित ते प्रसंग ओढवला त्यांच्यावर. पण आत्ता ही कंडिशन आहे, की त्या मुलाची आई जन्मापासून सोबत नसते. जो वडील आहे तो मूक बधीर आहे. एका हॉटेलमध्ये काम करतो आणि त्याचा पगार नातेवाईकाकडे असतो, ज्याच्यावर त्याची गुजराण होते. पण हा पॅरालाईज झाल्या कारणानं तो एकटा पडला. तर नातेवाईक जेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन गोळा करून दवाखाना करायचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस बराच खर्च आवाक्याबाहेर जाण्यासारखा होता. मी माझ्या परीनं जेवढी काही सहकार्य करता येईल तेवढं आपुलकीच्या नात्याने केलेलं आहे, करतोयच. पण आता नातेवाईकांचा असा आहे की तो 4 दिवस झालं जेवणही करत नाही आहे. नातेवाईक आता त्याला घरी नेऊन आयुर्वेदिक काहीतरी समथिंग इलाज करण्याचं ठरवत आहेत असं. सांगायचं काय आहे, 2 विसंगत गोष्टी घडल्या काल. एक ठिकाणी पैसा आहे पण त्याची किंमत नाही आणि एक ठिकाणी जिथं गरज आहे तिथं पैसा नाही. 2 विसंगत गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी आपल्याला शिकवतात मित्रांनो. त्यामुळं जेव्हा केव्हा आत्ताच सजग राहा, जागरूक राहा, 2 पैसे गाठीला सांभाळा. पडत्या काळामध्ये, उगवत्या भविष्यामध्ये कधी काय राहिलेला पैसा उपयोगाला येईल सांगता येत नाही. गरज कशी भविष्याची डोकं वर काढेल सांगता येत नाही. पैसा कमवणं किती गरजेचं आहे, हे अशा प्रसंगातून कळतं आपल्याला. खरंच मित्रांनो, 2 पैसे सेव्हिंग करा, मागे टाका, भविष्यासाठी सोय करा. दुखणं सांगून येत नाही, प्रसंग, भविष्य सांगून येत नाही. आपण त्या प्रसंगासाठी, भविष्यासाठी खंबीर राहिलो पाहिजे. कुणापुढे पैशासाठी आपण मागायची वेळ येऊ नये, देव करो. मला माझी मित्र कंपनी चांगली मिळाली, नातं चांगले मिळाले. मी आज उभा आहे, सक्षम आहे, एकटा आहे पण खंबीर आहे. पण भविष्यामध्ये प्रत्येकानं आपल्या अर्थार्जनाचं काही ना काही साधन बाजूला काढून भविष्याच्या सोयीसाठी करावं एवढीच इच्छा आहे. एवढंच प्रामाणिकपणे सांगणं आहे मित्रांनो. लव्ह यू.